आता पुढे सगळ्याच महिला स्पर्धकांमध्ये एकमेव पुरुष स्पर्धक आतापर्यंतचे, तर आता आम्ही त्या दृष्टीने पण एक्सायटेड होतो आणि छान त्यांनी सजवलेलं सुद्धा आहे. तर आम्हाला सजावटीचं पण सांगा आणि रेसिपीचं सुद्धा सांगा. माझं नाव नयन पाटील आहे आणि माझी रेसिपी आहे नारळी पान करंजी आणि ती मी नो कुक रेसिपी केलेली आहे. कुक नाही केलेलं आहे काहीच त्याच्यामध्ये, विदाऊट कुक आहे रेसिपी माझी. आणि सजावट म्हणाल तर मी आगरी कोळी फॅमिलीमधनं आहे आणि उद्या नारळी पौर्णिमा आहे. तर आमच्याकडे नारळी पौर्णिमेचा सण म्हणजे खूप मोठा असतो. तर सोन्याचा नारळ दिला जातो दर्याला आणि मग मासेमारीचा व्यवसाय सुरू केला जातो. तर त्या हिशोबाने मी सजावट केलेली आहे. मी आमची एक संस्कृती जपण्याचा थोडासा प्रयत्न माझा. आणि रेसिपी माझी नारळी पान करंजी आहे. तर जे स्टफिंग आहे ते पूर्ण नारळाचं केलेलं आहे मी आणि त्याच्या आतमध्ये पानाचे इन्ग्रेडियंट्स असतात, पानाचे तुकडे करून घातलेत आणि गुलकंद वगैरे टुटी फ्रुटी वगैरे ते सर्व घातलेले त्याच्यामध्ये. ते छान दिसतंय, आपण लगेच चाखून बघूया. हो, आगरी कोळी असं पोस्टर पण छान वाटतं. तुम्हीच त्याचे छोटेसे तुकडे करून द्या म्हणजे मग ते खाता येतील. सो आणखी एक पान करंजी, पण नो कुक पान करंजी, म्हणजे त्याच्यातलं कुठलंच इन्ग्रेडियंट त्यांनी असा शिजवला नाहीये, ते न शिजवता आता त्याची चव आपण चाखूया. वाव, मस्त, त्याचं स्टफिंग पण छान. धन्यवाद. खूप छान सजवलं आणि चवीला पण खूप छान आहे आणि नो कुक असल्यामुळे वेगळे पण आहे.